लोकांना धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत दहशतवाद्यांकडे वेळ नसतो. हे असंवेदनशील, संतापजनक आणि तितकंच बालिशपणाचं विधान आहे काँग्रेसचे जुने जाणते नेते विजय वडेट्टीवार यांचं. जुने जाणते यासाठी की त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याने असं विधान करणं म्हणजे अशोभनीय. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे आता साम दाम दंडभेद या नीतीने पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी प्रत्येक देशभक्त नागरिकांकडून होतीये. दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्ष मात्र अजूनही या हल्ल्याची वास्तविकता नाकारत आपली वोट बँक जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न आता विजय वडेट्टीवारांनीही केलाय. वडेट्टीवारांच्या या प्रयत्नातून तुष्टीकरणाच्या राजकारणाचा गंध येतोय. तर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले? दहशतवादाला जात धर्म नसतो असं विधान करून त्यांना काय साध्य करायचे आणि त्यांच्यासारख्या या विधानांमुळेच दहशतवादाला प्रोत्साहन मिळतंय का, याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. इथल्या प्रत्येकाच्या मनात बदल्याची भावना घर करून बसलीये. कधी एकदा पाकिस्तानच्या कुकर्माचा धडा शिकवून आपल्या आप्तस्वकीयांना न्याय मिळवून देतो या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहतात. या भ्याड हल्ल्यात राज्यातील 6 निष्पाप जीवांचा बळी गेल्यानं राज्यभरात सगळीकडे पाकिस्तानच्या विरोधात निदर्शनंही करण्यात आली. या सगळ्यात राज्यातील विरोधी पक्षांचं मात्र वेगळंच राजकारण सुरू आहे. या सगळ्या घटनेतून विरोधक आपली राजकीय पोळी भाजून घेताना दिसत आहेत. एकीकडे पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या झाडल्या का याबाबतचं सत्य माहिती नाही असं शरद पवार म्हणतात, तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार दहशतवादाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो असं असंवेदनशील वक्तव्य करतात. खरं तर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात फक्त हिंदूंना टार्गेट केलं गेलं हे वारंवार सिद्ध झाले. खुद्द या घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी हे सगळं सत्य जगासमोर मांडले. तरी सुद्धा राज्यातील विरोधी पक्ष हे मानायला का तयार नाहीत असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. आता विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया. दहशतवाद्यांनी हिंदू आहात का असं विचारून त्यांना गोळ्या झाडल्या असं सांगितलं जाते. पण दहशतवादाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. परंतु या प्रकरणात दुसरीकडे लक्ष वळवणं सुरू आहे असं ते म्हणाले. कहर म्हणजे दहशतवाद्यांना लोकांकडे जाऊन त्यांच्या कानात त्यांचा धर्म कोणता आहे हे विचारण्यासाठी वेळ असतो का असा सवालही वडेट्टीवारांनी केलाय. दहशतवाद्यांकडे धर्म विचारायला वेळ नसतो यातून वडेट्टीवारांना नेमकं काय म्हणायचं आहे? वडेट्टीवारांच्या विधानानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होती. अशी वक्तव्य करून वडेट्टीवार पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळतायत का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर दहशतवादाला जात धर्म नसतो असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खुश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केलाय. एकीकडे असदुद्दीन ओवैसींसारखे नेते या हल्ल्याचा निषेध करून पाकिस्तानच्या विरोधात उभे आहेत, तर दुसरीकडे वडेट्टीवार आणि शरद पवारांसारखे नेते मात्र या संवेदनशील घटनेचाही राजकीय वापर करताना दिसतात. एवढंच नाही तर केंद्रीय स्तरावर काँग्रेसनेही या घटनेनंतर सरकारला पाठिंबा जाहीर केलाय. परंतु राज्यातील काँग्रेस नेते मात्र लांगुल चालनाचं राजकारण सोडायला तयार नसल्याचं दिसतंय. एकाच पक्षातील नेत्यांच्या 2 वेगवेगळ्या भूमिका पाहता कुणाच्या भूमिकेवर विश्वास ठेवावा हाही खरं तर मोठा प्रश्न. त्यात विजय वडेट्टीवारांसारख्या मुरब्बी नेत्याने अशी विधानं करणं म्हणजे हास्यास्पदच. त्यांच्या विधानातून दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न होतोय का? येणाऱ्या काळात भारत देश पाकिस्तानला सडेतोड उत्तर देईलच, पण या घटनेचं राजकारण करणाऱ्या विरोधकांचं काय, असे अनेक प्रश्न वडेट्टीवारांच्या विधानानंतर उपस्थित होत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.